गुड आफ्टरनून. मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमतच्या या बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राला सुरुवात करूयात आणि पुढच्या अर्ध्या तासात घेऊयात घडामोडींचा वेगवान आढावा. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. देशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांची पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. काल कोरोनाच्या नव्या 37,379 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता चिंता व्यक्त करण्यात येते. कोरोनामुळे काल देशात 124 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान 11,000हून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता प्रत्येकानं नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्या संपल्यानंतर विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेत आलेत. कोरोना संक्रमण वाढत असूनही शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं महापौर एरिक ॲडम्स यांनी सांगितलंय. कोरोनामुळे येऊ शकत नसलेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या बदली पर्यायी कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत. शनिवारी संपलेल्या 7 दिवसांच्या कालावधीत शहरांमध्ये दररोज सरासरी 36,900 रुग्णांची नोंद होत होती. तर सुट्टीसाठी शाळा बंद होण्याच्या आधीच्या आठवड्यात दररोज सरासरी 17,180 रुग्णांची नोंद होत होती. कोरोना संक्रमण वाढल्यानं सिएटलमध्ये विंटर ब्रेक नंतर येणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांची रॅपिड कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सोमवारपासून शाळा सुरू होणार होती, पण त्यापूर्वी 60,000 चाचण्या करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला. चाचणी करून घेण्यासाठी शाळेबाहेर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या होत्या. ओमायक्रॉनचं संकट वाढत असल्यानं विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षा महत्त्वाची असल्याचं पालकांचं मत आहे. मिल्वॉकीमध्ये औषधांच्या दुकानात कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आलंय. यात फार्मसीमध्ये 24 तास केंद्रांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जोरदार बर्फवृष्टी असूनही मध्यरात्रीपासून सकाळी 6 पर्यंत 500 वाहनं रांगेत होती, अशी माहिती कंपनीचे संचालक तामीर कलोटी यांनी दिली आहे. 24 तास सुविधा उपलब्ध असल्यानं नागरिकांनाही ते सोयीचं ठरतंय. बोलिव्हियाचे उपाध्यक्ष डेव्हिड कोकेहुआंका यांनी सोमवारी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. डेव्हिड हे पारंपरिक अँडियन औषधाचे अनुसरण करणारे आयमारा तत्वज्ञानी आहेत. पण सोमवारी बोलिव्हिया देशात लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आल्यामुळे त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. आरोग्यमंत्री जेसन ओंझा यांनी त्यांना सिनोफार्म लसीचा पहिला डोस दिला. गेल्या आठवड्यात संसर्ग 5 पटीनं वाढलाय. कार्यालयं, बँका, बाजारपेठा आणि उद्यानांमध्ये पास अनिवार्य करण्यात आल्यानं लसीकरणासाठी रांगा देखील लागल्यात. ओमायक्रॉनचं संक्रमण वाढल्यामुळे कॅनडाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या प्रांत असलेल्या ओंटारिओ राज्यातील सर्व शाळा बंद केल्या जातील आणि ऑनलाईन शिक्षण सुरू केलं जाईल, असं ओंटारिओचे मुख्यमंत्री डग फोर्ड यांनी सोमवारी जाहीर केलं. तसंच इंडोर डायनिंगही, जिम आणि सिनेमागृहही बंद करण्याची घोषणा त्यांनी केली. ओंटारिओमध्ये संसर्ग वेगानं वाढतोय. किमान 17 जानेवारीपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत. गेल्या आठवड्यातच सरकारनं बुधवारी शाळा उघडण्याची घोषणा केली होती. डेल्टा व्हेरियंटमुळे गेल्या एप्रिल महिन्यात शाळा बंद झाल्या होत्या, परंतु त्यानंतर पुन्हा सुरू झाल्या होत्या. रुग्णालयांनाही सर्व गैरतातडीच्या शस्त्रक्रिया थांबवण्यास सांगण्यात आलंय. ओमायक्रॉनचं संकट असूनही सुट्ट्या संपल्यानंतर मेक्सिको शहरांमधील शाळा पुन्हा सुरू झाल्या. काही राज्यांमध्ये 10 किंवा 17 जानेवारीला शाळा सुरू केल्या जाणार आहेत. सोमवारी वर्ग पूर्ण क्षमतेनं भरले नव्हते, कारण संसर्गाच्या भीतीनं अनेक पालकांनी मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला. शाळेतले शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षाच्या पहिल्या काही आठवड्यात बूस्टर डोस दिले जाणार असल्याचं अध्यक्ष ओबेडोर यांनी जाहीर केलं. दररोज साधारण 200 रुग्णांची नव्यानं नोंद होतीये. तज्ज्ञांनी चौथ्या लाटेचा इशारा दिल्यानं मेक्सिकोच्या राजधानीत चाचणी घेण्यासाठी नागरिक फार्मसी आणि क्लिनिकच्या बाहेर रांगेत उभे राहिलेत. फ्रान्समध्ये हेल्थ पास ऐवजी वॅक्सिन पास देण्याचा विचार सुरू आहे. संसदेतही याच मुद्द्याला आरोग्यमंत्री ओलिव्हियर वेरन यांनी उपस्थित केलेला आहे. हा प्रश्न आणि विधेयक संमत झालं तर 12 वर्षांवरील सर्व नागरिकांना रेस्टॉरंट्स आणि बारमध्ये जाताना वॅक्सिनेशन सर्टिफिकेट दाखवणं अनिवार्य करण्यात येईल. फ्रान्सच्या लोकसंख्येपैकी 77% जणांचं लसीकरण झालंय आणि ओमायक्रॉनचा सामना करण्यासाठी बूस्टर डोसही दिले जात आहेत. बर्लिन क्लबमध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. बर्लिन क्लब बरोबरच आणखी 3 क्लब या मोहिमेत सहभागी झाले आहेत. सागा बीचवर 4,500 लसीकरणाचं उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवलंय. अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन क्लबतर्फे याआधीही करण्यात आलं होतं. येणारे नागरिक सुरक्षित असतील तर अधिकाधिक कार्यक्रम आयोजित करता येतील असा विश्वास क्लब मालकांना वाटतोय.
पोटदुखीमुळे ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना साओ पावलो हॉस्पिटलमध्ये काही चाचण्यांसाठी दाखल करण्यात आलंय। बोल्सोनारो यांची प्रकृती चांगली आहे, त्यांच्या तब्येतीविषयीची अधिक माहिती मेडिकल बुलेटिनद्वारे दिली जाईल असंही सरकारी निवेदनात नमूद करण्यात आलंय। रिओ टिंटो कॉर्पोरेशनकडून केल्या जाणाऱ्या लिथियम खाणींच्या उत्खननाविरोधात सर्बियात पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। अध्यक्ष वुकिक यांनी खाण उत्खनन थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। निदर्शनांवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्नात सर्बिया सरकारनं डिसेंबरमध्ये रिओ टिंटो कंपनीला पश्चिम सर्बियामध्ये लिथियम खाण सुरू करण्यास मदत करणारे 2 प्रमुख कायदे निलंबित करण्याचा निर्णय घेतला। आता सुरू असलेली आंदोलनं ही वुकिकच्या वाढत्या निरंकुश शासनापुढील सर्वात मोठं आव्हान मानलं जात आहे। जर्मनी या वर्षाच्या अखेरीस आपले उर्वरित 3 अणुऊर्जा प्रकल्प बंद करणार आहे आणि 2030 पर्यंत कोळसा बाहेर काढणार आहे। जर्मन सरकार अणुऊर्जा धोकादायक मानतं आणि त्यांनी युरोपियन युनियनच्या प्रस्तावावर आक्षेप घेतलाय। या उलट त्याच्या शेजारी फ्रान्सने सध्या सुरू असलेल्या अणुभट्ट्यांचं आधुनिकीकरण आणि भविष्यातील ऊर्जा गरज पूर्ण करण्यासाठी नव्या प्रकल्पांचं उद्दिष्ट ठेवलंय। ईयूच्या 2 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांनी घेतलेल्या विरोधी मार्गांमुळे ब्लॉकच्या कार्यकारी आयोगासाठी एक विचित्र परिस्थिती आता निर्माण झाली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी स्वतंत्र शेतकरी आणि पशुपालकांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि मांस उद्योगातील स्पर्धा वाढवून अन्नाच्या किमती कमी करण्यासाठी पुढाकार घेतला। अमेरिकेचं प्रशासन महागाई कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, हे दर्शवण्याचा हा एक प्रयत्न आहे। बायडेन यांनी मांडलेल्या प्रस्तावात स्वतंत्र मीट प्रोसेसरचा विस्तार करण्यात मदत करण्यासाठी कोरोना व्हायरस रिलीफ पॅकेजमधून $1 अब्ज वितरित करणं तसंच उद्योगातील कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अतिरिक्त निधी देणं समाविष्ट आहे। लेबनॉनच्या अतिरेकी हिजबुल्ला गटाच्या नेत्यानं सोमवारी सौदी अरेबियाच्या विरोधात शाब्दिक हल्ला सुरू केला। त्याने म्हटलंय की रियादनं जगभरात अतिरेकी इस्लामिक विचारसरणीचा प्रसार करण्यास मदत केली। बगदादमध्ये अमेरिकेचे सर्वोच्च इराणी जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येला 2 वर्ष झाली असता केलेल्या भाषणादरम्यान नसराल्ला यांनी सौदी अरेबियाला सिरिया आणि इराकमध्ये आत्मघाती हल्लेखोर पाठवल्याबद्दल तसंच येमेनमधील युद्धासाठी जबाबदार धरलंय। केपटाऊनमधील दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल असेंब्लीच्या 138 वर्ष जुन्या संसदेच्या संकुलातील इमारतीला मोठी आग लागली आहे। खिडक्यांमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येत असल्याचं दिसून आलं। अग्निशमक दलाचे जवान आग विझवण्याच्या प्रयत्नात होते। आगीमुळे आतील कार्यालय जळून खाक झालेत। आग लागल्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा धूर निघताना दिसत होता, तेही अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीत जळलेल्या इमारतीवर पाणी फवारलं। गेल्या आठवड्यात जर्मन धर्मादाय सी वॉचनं सुटका केल्यानंतर 400 स्थलांतरित शनिवारी दक्षिण इटालियन पोझालो बंदरावरती उतरले। सी वॉचच्या क्रूनं 5 वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये एकूण 446 लोकांची सुखरूप सुटका केली। परंतु इटालियन सरकारनं डॉकिंगसाठी बंदर नियुक्त करण्याची वाट पाहत असताना अनेकांना वैद्यकीय उपचारांसाठी बंदरावर उतरवण्यात आलं। UN निर्वासित एजन्सीनुसार 2021 मध्ये 66,000हून अधिक लोक उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतून समुद्रमार्गे इटलीमध्ये आले। भूमध्य समुद्र ओलांडून युरोपात जाण्याच्या प्रयत्नात 1800हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे। शनिवारी शेकडो युक्रेनियन राष्ट्रवादींनी राजधानी कीवमध्ये दिवंगत स्टेपन बंडेरा यांच्या वाढदिवसानिमित्त मोर्चा काढला। या मोर्चादरम्यान काहींनी बंडेराचा युक्रेनच्या मुक्ती चळवळीचा नेता म्हणून गौरव केला, तर काहींनी नाझी सहयोगी म्हणून टीका केली। आंदोलकांपैकी अनेकांनी हातात मशाली घेतल्या होत्या। काही सहभागींनी बंडेरांचं नायक म्हणून वर्णन केलं आणि युक्रेनला त्यांच्या अत्यंत समर्पक विचारांचं अनुकरण करण्यास आणि लढाई सुरू ठेवण्याचं आवाहन केलंय। अमेरिकन ड्रोन हल्ल्यात शक्तिशाली इराणी जनरलच्या हत्येच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी इराकची राजधानी बगदादमध्ये शेकडो लोकांनी अमेरिका विरोधी घोषणाबाजी केली। इराण समर्थक शिया गटांच्या लोकांना संपूर्ण इराकभरामधून बगदादमध्ये आणण्यात आलं, जेणेकरून ते सर्व या रॅलीमध्ये भाग घेऊ शकतील। 2 वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्यात इराणच्या एलिट कुड्स फोर्सचे प्रमुख जनरल कासिम सोलेमानी आणि इराकमधील इराण समर्थित मिलिशियाचे उपकमांडर अबू महदी अल मुहांदिस यांचा मृत्यू झाला होता। सुलेमानी आणि अल मुहांदिस यांच्या हत्येनं इराण आणि अमेरिकेला संघर्षाच्या जवळ आणलं आणि इराकमध्ये मोठा संताप निर्माण झाला। यानंतर इराकी संसदेनं इराकमधून सर्व परदेशी सैन्याला हद्दपार करण्याची मागणी केली।
अमेरिका आणि तैवानच्या नाकावर टिच्चून चीननं निकारागुआत आपलं दूतावास उघडलंय. उल्लेखनीय म्हणजे 1990च्या पहिल्यांदाच चीननं निकारागुआ देशात आपलं दूतावास सुरू केलंय. निकारागुआचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल ओर्टेगा यांच्या सरकारनं तैवानशी संबंध तोडल्यानंतर चीनकडून हे पाऊल उचलण्यात आलंय. दोन्ही देशांमध्ये एक प्रकारची वैचारिक आत्मीयता असल्याचं सांगतानाच परराष्ट्र मंत्री डेनिस मोनकाडा यांनी चीनप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसंच कोरोना व्हायरस संक्रमणाविरोधी लस सिनोफॉर्मचे 10 लाख डोस उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी चीनचे आभार मानले. या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर थोडक्यात. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिरझियोयेव यांनी रविवारी दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांची स्थापना झाल्याच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त एकमेकांचं फोनवरून अभिनंदन केलं. या दरम्यान बोलताना चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की चीन आणि उझबेकिस्ताननं राजनैतिक संबंध प्रस्थापित केल्यापासून गेल्या 30 वर्षात द्विपक्षीय संबंध काळाबरोबर पुढे गेलेत. या दोन्ही देशांनी सहकार्याचं आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट उदाहरण ठेवल्याचंही जिनपिंग म्हणाले. शी यांनी नमूद केलं की कोरोनाचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र काम केलंय आणि एकमेकांना पाठिंबा देखील दिलाय. कोलोरॅडोच्या जंगलात लागलेल्या आगीचं कारण शोधणाऱ्या अधिकाऱ्यांनी सुमारे 1000 इमारतींचा नाश करणाऱ्या आगीच्या कारणांचा शोध बोल्डर जवळील एका भागापर्यंत मर्यादित केलाय, जिथे आग लागल्याच्या दिवशी एक व्हिडिओ कॅप्चर करण्यात आला होता. FBI, अल्कोहोल, बंदुका आणि विस्फोटक ब्युरो आणि US फॉरेस्ट सर्व्हिसचे तज्ज्ञ संपूर्ण ताकदीनं आणि जोरदार सुरू असलेल्या तपासात होते, असं बोल्डर काउंटी शेरीफ जो पेले यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. आतापर्यंत अनेक लोकांचे जबाब घेण्यात आलेत असंही ते म्हणाले. अमेरिकेतील लुईव्हिल शहरातील रहिवाशांनी कोलोरॅडोच्या मोठ्या जंगलातील आगीमुळे झालेल्या त्यांच्या शेजारच्या भागातील विनाशाबद्दल सांगितलं. रेक्स आणि बार्बा हिकमन यांनी त्यांच्या मुलासह आणि त्यांच्या पत्नीसह लुईव्हिलमधील त्यांच्या घराची राखरांगोळी झालेली पाहिली. त्यांचा मुलगा ऑस्टिन यानं सोन्या चांदीची नाणी, वितळलेली क्रेडिट कार्ड, चाव्या आणि पासपोर्टचे जळलेले अवशेष बाहेर काढण्यासाठी तिजोरी कापली. जळालेली घरं अजूनही काही ठिकाणी धुमसत होती. विशेषतः बर्फवृष्टी आणि थंड तापमानामुळे आगीचा आता धोका नाहीये. हवामानातील तीव्र बदलामुळे कोलोराडोमध्ये शनिवारी अर्धा फूट बर्फ आणि तापमानात प्रचंड घसरण झाली. वणव्यामुळे सुमारे 1000 घरं नष्ट झाली आणि 3 लोक बेपत्ता झालेत. डेन्व्हर आणि बोल्डर दरम्यान असलेल्या उपनगरीय भागात वणव्यात उद्ध्वस्त झालेल्या घरांना लागलेली आग अजूनही धुमसतीये. त्यांच्या अवशेषांवर रात्रभर 6 इंच बर्फ पडला. शनिवारी डेन्व्हरच्या उपनगरात लागलेल्या वणव्यानंतर अनेक कुटुंब त्यांच्या घरांची स्थिती पाहण्यासाठी बर्फातून माग काढत असताना एका माणसाला अश्रू अनावर झाले. क्लेनच्या रस्त्यावरील बहुतेक घरं उद्ध्वस्त झाली, ज्यात 100 वर्ष जुन्या घरांचाही समावेश आहे. किमान 6 इंच बर्फ आणि तापमान सिंगल डिजिटमध्ये. या परिस्थितीतही धुराचा वास रिकाम्या रस्त्यांवर पसरलेला आहे. ज्यांची घरं आगीपासून वाचली आहेत त्यांना रेड क्रॉस निवारा स्वयंसेवकांनी इलेक्ट्रिक स्पेस हीटर्सचं वाटप केलंय आणि युटिलिटी क्रू नैसर्गिक वायू आणि वीज पुनर्संचयित करण्यासाठी धडपड करतायत. नॉर्थ कॅरोलिनाच्या पर्सन काउंटी परिसरात इतकी बर्फवृष्टी झाली आहे की त्या बर्फातून गाडी चालवणं कठीण झालं होतं. राले येथील राष्ट्रीय हवामान सेवेच्या अंदाजानुसार राज्यात सुरू असलेल्या वादळी वातावरणामुळे पाऊस, बर्फ आणि सोसाट्याचा वारा वाहत होता. ड्यूक एनर्जीनं उत्तर कॅरोलिना आणि दक्षिण कॅरोलिना इथं सोमवारी मध्यरात्री सुमारे 1,34,000 पेक्षा जास्त ग्राहकांनी वीज नसल्याची नोंद केली आहे, कारण पहाटेच्या वेळी परिसरात जोरदार मेघगर्जना आणि पाऊस देखील सुरू होता. बायथलॉन इंटरनॅशनल ट्रेनिंग वीक शुक्रवारी उत्तर चीनच्या हेबेई प्रांतातील झांगजियाको शहरातील राष्ट्रीय बायथलॉन केंद्रात संपन्न झाला, ज्यामध्ये मीट द बीजिंग या मालिकेअंतर्गत आगामी बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकसाठी चाचण्या घेण्यात आल्या. प्रशिक्षण सप्ताहाच्या इव्हेंटमध्ये एकूण 26 वॅक्सर्स, टेस्ट
स्केटर आणि 1 परदेशी तज्ज्ञ सहभागी झाले होते. स्थळांच्या सुविधा आणि सेवा हमी क्षमतांची सर्वसमावेशक चाचणी करण्यासाठी परीक्षकांनी दिवसाचे 8 तास काम केलं. नवं 2022 हे वर्ष आशेने भरलेलं असेल असं भाकीत सेंटेरियाच्या क्युबन धार्मिक नेत्यांनी केलंय. परंतु साथीचा रोग आणि वाढता हिंसाचार याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या संप्रदायाचे महत्त्वाचे पुजारी म्हणून ओळखले जाणारे बाबालाओस यांनी रविवारी त्यांचे लेटर ऑफ द इयर प्रसिद्ध केलं, जिथे त्यांनी पुढील 12 महिन्यांसाठी त्यांच्या नव्या वर्षासाठीचे अंदाज दिले. भविष्यवाणीत हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी किंवा फुफ्फुसाच्या विकारांबद्दल चेतावणी देण्यात आली आहे. या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. या आणि इतर बुलेटिनचे अपडेट जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ताज्या बातम्यांचा ओघ News18 लोकमतवर असा सुरू राहील. तेव्हा पहा फक्त News18 लोकमत.